सर्वात पहिले तर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल आहे कारण ह्या मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये मी नवरात्रीची घटस्थापनेची माहिती सांगितलेली आहे। घट कसे बसवायचे, त्याचा सर्व विधी वगैरे, नवरात्रीची कथा काय आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी नवरात्रीमध्ये ज्या कुमारिका आपण जेवू घालायला पाहिजे त्याच्याबद्दलची शास्त्रोक्त माहिती सांगणार आहे। देवीचे शारदीय नवरात्र जवळ आले आहे त्याबद्दल धर्मशास्त्रीय माहिती। अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात। नवरात्र हा अत्यंत महत्त्वाचा कुलधर्म असून तो सर्वांकडे कटाक्षाने पाळला गेला पाहिजे। आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक प्रभावी व्हावे, त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे व अदृश्य शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितलेले आहे। नवरात्राचे दुसरे फळ वंशवृद्धी असेही आहे। अनादी काळापासून आपल्याकडे नवरात्रीची परंपरा आहे। राम रावण युद्धातही रावणाच्या वधासाठी रामाने नवरात्र देवीचे पूजन केले होते। आता या नवरात्र व्रताचे प्रकार। सर्वात पहिलं प्रतिपदा ते नवमी हे संपूर्ण नवरात्र, प्रतिपदा ते सप्तमी हे सप्तरात्री व्रत, पंचमी ते नवमी हे पंचरात्री व्रत, सप्तमी ते नवमी हे त्रिरात्री व्रत। नवरात्रीची अंगे। नवरात्रीची प्रमुख 4 अंगे आहेत। देवता स्थापन, मालाबंधन, नंदादीप म्हणजे अखंड दीप, कुमारिका पूजन। यातून तुम्ही काहीही करू शकता किंवा कोणतेही व्रत करू शकता। ही आहेत काही जणांकडे वेदिका म्हणजे शेत स्थापन करतात, त्यासाठी वेदिकेत शेतातील काळी माती आणून त्यात सप्तधान्य हळदीच्या पाण्यात रंगवून पेरावीत। हे सर्व ठिकाणी केलं जातं। नंदादीप लावण्यासाठी धातूची जड समई वापरावी। तेलाची जोडवात एक वीत लांब असावी व ती कुंकवाने रंगवावी। नंदादीप अखंड तेवत असावा। नंदादीप शांत होण्याची भीती असल्यास 2 समया लावाव्यात। नवरात्राचा नंदादीप तेल संपल्यामुळे अगर काजळी झटकताना शांत झाल्यास कुलदेवतेच्या नाममंत्राचा 108 वेळेस जप करावा किंवा विष्णू सहस्रनाम वाचावे। नवरात्रीत मालाबंधन करताना म्हणजेच माळ बांधताना त्यावेळेस उपलब्ध असलेल्या सुवासिक फुलांची माळ बांधावी। कुमारिका पूजन म्हणजे नवरात्र व्रताचा प्राण आहे। शक्य असल्यास नवरात्र संपेपर्यंत रोज किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिकेचे पाय धुवून तिला मिष्टान्न भोजन द्यावे। स्कंद पुराणात तिच्या वयानुसार कुमारिकेचे प्रकार सांगितलेले आहेत। 2 वर्षाची कुमारी, 3 वर्षाची त्रिमूर्तिनी, 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची काली, 7 वर्षाची चंडिका, 8 वर्षाची शांभवी, 9 वर्षाची दुर्गा आणि 10 वर्षाची सुभद्रा। आता तुम्हाला किती वर्षाची मुलगी जेवू घालायची आहे हे तुमच्या मनावर आहे आणि किती मुली जेवू घातल्यानंतर काय पुण्य भेटते हे पुढे आहे, नक्की ऐका। कुमारिका पूजनाचे फळ पुढील प्रमाणे। एक कुमारिका पूजन केले तर ऐश्वर्य प्राप्ती होती, परंतु इथं अट अशी आहे की मनोभावे तुम्हाला ही गोष्ट करायची आहे, फक्त करायची म्हणून करायची नाहीये। 2 कुमारिकांचं जर तुम्ही पूजन केलं तर भोग व मोक्ष प्राप्ती होते। 3 कुमारिकांचं पूजन केलं धर्म व अर्थ प्राप्ती होते। 4 कुमारिकांचं पूजन केलं तर राज्य पद प्राप्ती होते। 5 कुमारिका पूजन केलं तर विद्या प्राप्ती होते। 6 कुमारिका पूजन षटकर्म सिद्धी, 7 कुमारिका पूजन राज्य प्राप्ती, 8 कुमारिका पूजन संपत्ती आणि 9 कुमारिका पूजन पृथ्वीचे राज्य मिळते। हे तुम्हाला ह्या जन्मात नाही तर निदान पुढच्या जन्मात मिळणार आहे, त्यामुळे असं म्हणायला नको की मला भेटलं नाही वगैरे वगैरे। आपल्याला कलियुगामध्ये फलाची अपेक्षा न करता पुण्यकर्म फक्त करत राहायचं आहे। नवरात्रात सप्तशती पठणाचे विशेष महत्त्व आहे। सप्तशतीच्या मंत्रातील एक अक्षर म्हणजे अग्नी समान आहे। मार्कंडेय पुराणात देवी असे म्हणते की जो मनुष्य माझे महात्म्य श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पीडा मी हरण करील। दुःस्वप्न उग्र अशा ग्रहपीडा प्राप्त असता सप्तशती पाठ केल्याने त्या दूर होतील असे देवी महात्म्य सांगते। राहू काळामध्ये सप्तशती पाठाचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे। आता राहू काळ कसा शोधायचा तर कॅलेंडरमध्ये तुम्ही दर दिवसाचा राहू काळ हा ठरलेला असतो, रविवारी किती टायमिंग असतो हे सर्व, किंवा तुम्ही गुगलवर सर्च करू शकता। अश्विन महिन्यातील अष्टमीस देवीची अनेक प्रकारे उपासना केली जाते, तसेच त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती म्हणून या तिथीस महाअष्टमी म्हणतात। नवरात्रात प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीस दाखवावे ते देवी भागवतात सांगितलेले आहे ते पुढील प्रमाणे। रविवारी पायस म्हणजे खीर, सोमवारी गाईचे तूप, मंगळवारी केळी, बुधवारी लोणी, गुरुवारी खडी साखर,
शुक्रवारी साखर, शनिवारी गाईचे तूप. नवरात्रात प्रामुख्याने दुर्गा स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, कनकधारा स्तोत्र, रामरक्षा, देवपराध स्तोत्र, श्री सूक्त, शुलिनी दुर्गा सुमुखी स्तोत्र इत्यादी स्तोत्रांचे यथाशक्ती पठण करावे व जमल्यास पुढील नियम पालन करण्याचा प्रयत्न करावा. यातले एखादे तुम्ही नियमाने 9 दिवस दुर्गा स्तोत्र जर पठण केलं तर अतिशय उत्तम राहील, किंवा हे सर्वच जर तुम्हाला आलं पठण करता तर त्याहीपेक्षा उत्तम राहील. त्याच्यामुळे स्वतःला 9 दिवस तरी एक वळण लावून ठेवा. सर्वात पहिला नियम, सात्विक अन्नाचे सेवन शक्यतो परान्न वर्ज्य करावे. निदान नवरात्रीमध्ये 9 दिवस तर खूप भीती असते. गरोदर स्त्रियांनी म्हणा किंवा नवीन जर कोणी लहान बाळ असेल आपलं तर त्या बाईने सुद्धा बाहेरचं 9 दिवस खाऊ नये कोणाच्या हातचं. आपलं स्वतःचं घरात बनवलेलंच खावं. 2 ब्रह्मचर्य पालन. 3 दाढी व कटिंग करू नये. 4 गादीवर किंवा पलंगावर झोपू नये. नवरात्र नियमांचे पालन जेवढे अधिक तेवढा भक्तिभाव अधिक वृद्धिंगत होतो.